काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप आपल्याबरोबर आहेत। भाई जगताप जी, राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल यांच्यावरती अद्याप कारवाई होत नाही। प्रशांत कोरटकर अद्याप देखील फरार आहे। परंतु कुणाल कामरा जे कॉमेडियन आहे, सातत्याने कॉमेडी करतात आणि कॉमेडीच्या माध्यमातून ते टीका टिप्पणी करतात राजकीय, त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होतात ते एकावरती एक। आणि ज्या थिएटरमध्ये त्यांनी कॉमेडी शो केलेला होता, ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केलेली, ते संपूर्ण हॉटेल जे आहे ते शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केलं। नाही, कुठल्याही प्रकारचं तोडफोडीचं, कुठल्याही प्रकारच्या गुंडागर्दीचं कधीही समर्थन होणार नाही। आपण स्वतः उपमुख्यमंत्री आहात, सरकार तुमचं आहे, तुम्ही मुख्यमंत्री राहिलात, कायद्याने ते चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई करा ना। परंतु अशा पद्धतीने गुंडागिरी करून किंवा तोडफोड करून कोणाचा आवाज नाही दाबता येणार तुम्हाला। कुणाल कामरा हा तसा कॉन्ट्रोवर्सियल आहे हे मला माहिती आहे आणि अनेक वेळेला त्याचे स्टेटमेंट हे कॉन्ट्रोवर्शियल झालेले आहेत। पण तोडफोड करणं किंवा त्याला हे करणं हा त्याच्यातला पर्याय नाही ना। तुम्ही कायद्याने त्याच्यावर नोटीस बजवा, काय चुकीचं केलं ते सांगा आणि त्याच्यावर कारवाई करा। हा साधा मार्ग आपल्याकडे आणि सनदशीर मार्ग आपल्याकडे असताना अशा पद्धतीने गुंडागिरी करणं हे बिलकुल समर्थन याचं होत नाही। आपण राहुल सोलापूरकरचं आणि प्रशांत कोरटकरचं आपण जे सांगितलं, माझा प्रश्न त्यांना आहे, यांना सुद्धा आहे, देवेंद्र फडणवीस आणि ह्या सगळ्या सरकारला, ट्रिपल इंजिन सरकारला माझा सवाल आहे, छत्रपतींच्या इथे घोषणा देता, नुसतं असा जो शो करता, छत्रपतींना तिथे घोषणा देता, अरे छत्रपतींना ज्यांनी बदनाम करण्याचा घाट घातलाय, जी वक्तव्य राहुल सोलापूरकरांसारख्या फालतू थर्ड क्लास माणसाने केलेले आहेत, त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही? उलट त्याला पुण्याच्या सांस्कृतिक मंडळाचं तुम्ही सदस्यत्व दिलं, म्हणजे काय तुम्ही मेसेज काय देऊ इच्छिता? इकडे सोंग आणता छत्रपतींबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, लोकशाहीबद्दल, आणि हे जे दिवसाढवळ्या अशा पद्धतीने त्यांना एवढा उन्माद आलेला आहे की त्यांचं काहीच होऊ शकत नाही, कारण तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात। राहुल कनाल या सगळ्या संदर्भात आंदोलनामध्ये भूमिकेत होते। राहुल कनाल यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे की आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि राहुल गांधी यांना देखील या सगळ्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करा, कारण की ज्या लाल प्रतीचं संविधान जे आहे ते राहुल गांधी सातत्याने दाखवतात, तीच संविधानाची प्रत जी आहे ती कुणाल कामरांनी दाखवले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणत होते की संविधानाचं वाचन कमी या दोघांना। नाही, कोण आहे राहुल कनाल मी नाही ओळखत आणि मला महत्त्व नाही द्यायचं, पण देवेंद्र फडणवीस, आपण संविधानाचं बोलूच नका। नुसता संविधान असं डोक्याला लावलं देशाच्या पंतप्रधानांनी की संविधान डोक्याला लावायचं नसतं, डोक्यात ठेवायचं असतं आणि तसं वागायचं असतं, जे देशाचे पंतप्रधान वागत नाही, तुमचं केंद्रातलं सरकार वागत नाही, तुम्ही तर बोलूच नका। संविधान एकच आहे, ह्या देशाचं संविधान एकच आहे आणि ते 140 कोटी जनतेसाठी आहे। ते फक्त RSSचं वेगळं संविधान, तुमचं वेगळं संविधान असं नसतं। आणि आहे ना आता चर्चा, संविधानाची चर्चा आहे ना आता आपल्या सभागृहामध्ये, आम्ही फाडू ना तुमचे सगळे मुखवटे। एक शेवटचा प्रश्न, बुलडोजर कारवाई होते, देवेंद्र फडणवीस देवाभाऊ बुलडोजर असं म्हणून ही सगळी कारवाई होताना पाहायला मिळते। नागपूरमध्ये दंगलीमध्ये जे प्रमुख आरोपी आहेत फहीम खान, त्यांच्या घरावरती बुलडोजर चालवला जातोय। दुसरीकडे अशी पण मागणी आहे की कुणाल कामरावरच्या स्टुडिओ असेल किंवा त्यांचं घर असेल तिथेही बुलडोजर नाही, कोणतीही जर हे असेल गैरकानूनी असेल, कुठलंही जर बेकायदेशीर असेल, ते बांधकाम असो काही असो, त्याला प्रोसेस आहे आपल्याकडे, त्याला नोटिसेस द्या, त्याचं अयोग्य सिद्ध करा आणि तोडा, काही हरकत नाही। परंतु जर योग्य असेल, सगळ्या परमिशन घेऊन, सगळ्या परवानग्या घेऊन जर केलं असेल तर ही गुंडगिरी झाली ना, असं नाही होत। आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल अलीकडे सगळे वाटोळे झाले ते जरी असलं तरी आपली बरोबरी तुम्ही UP बिहार बरोबर नका करू, माझी विनंती आहे। शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र काय कुठं नेऊन ठेवलाय, हा जर तुमचा गतिमान महाराष्ट्र असेल तर मला लाज वाटते सांगताना। या राज्याच्या 12.5 कोटी जनतेला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छितात हे आम्हाला सांगा। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। काँग्रेसचे आमदार भाई जगताप होते। भाई जगतापांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राचं UP आणि बिहार करू नये, महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे आणि या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये बुलडोजरची जी गोष्ट सुरू आहे ती झाली नाही पाहिजे, असं जे मत आहे, रोखठोक मत
काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.